हॅलो नमस्कार. मी प्रिया भोसले. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला जो सण येतो तो म्हणजे दत्त जयंती. मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरा करण्यात येते. महाराष्ट्रात दत्त जयंतीचा मोठा उत्सव पाहिला जातो. यंदा 2025 मध्ये दत्त जयंतीला एक विशेष योग बऱ्याच वर्षांनी जुळून आलेला आहे. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाच्या आराधनेसाठी समर्पित केलेला असतो. त्याच पद्धतीने गुरुवार हा जो दिवस आहे तर तो सुद्धा दत्तगुरूंसाठी समर्पित केलेला आहे आणि यंदा 2025 मध्ये गुरुवार आणि दत्त जयंती ही एकत्र आल्यामुळे खूप शुभ दिवस मानला जात आहे. दत्तगुरूंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला. त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव दत्ताचा पाळणा संध्याकाळी हलवून केला जातो. पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:36 सुरू होत आहे आणि 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 4:44 असणार आहे. उद्या तिथीनुसार गुरुवार 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती ही साजरी केली जाणार आहे. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. दत्तात्रेय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. पूजा करताना मूर्तीचा तुम्ही अभिषेक करा. त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना फुले अर्पण करा. धूप, अगरबत्ती आणि गाईचा दिवा, तुपाचा दिवा लावा. यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नामजप करा. दत्तभावनी, गुरुचरित्र अध्याय 14 आणि 18, गुरुलीला अमृत, स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ आहेत आणि त्याचे तुम्ही वाचन करू शकता. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा. दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य हा खूप आवडतो. शक्य असेल तर आवर्जून दाखवा. कोणतीही पिवळी फुले, पिवळी फळे, मिठाई ही नैवेद्यानुसार तुम्ही ठेवू शकता. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर शत्रू संपेल, कर्ज फिटेल, दत्तगुरूंच्या कृपेने घरात अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दत्त जयंतीला दत्त महाराजांची पूजा आपण करत असतो. या दिवशी सात्विक आणि भक्तिमय वातावरण ठेवावे. गुरुचरित्र वाचनाचेही सराव करू शकता. या दिवशी दारू किंवा मांसाहार टाळावा. गैरकृत्य, व्यसन आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. या दिवशी पूजा करा, आरती करा, नामस्मरण करा, स्तोत्र पठण करा. आपल्या दारापुढे दत्त महाराजांना समर्पित अशी रांगोळी काढा. आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला एक नारळाचा हा उपाय करायचा आहे. नारळ हे दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांना अर्पण केले जाते. कारण का, नारळ हे पवित्रता आणि शुद्ध मनाचे प्रतीक आहे. नारळाचे 3 डोळे ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते. भगवान दत्तात्रेय हे स्वतः त्रिमूर्ती स्वरूप असल्यामुळे नारळ त्यांच्या स्वरूपाशी जुळणारे पवित्र फळ मानले जाते. नारळ जे आहे तर ते अहंकाराचा त्याग करते. नारळाचे कठीण कवच आपल्या अहंकाराचे, नकारात्मक विचारांचे प्रतीक आहे. दत्त जयंतीच्या दिवशी नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा नाश आणि मनाची शुद्धी, देवापुढे समर्पण. यामुळे दत्तांची कृपा सहज आपल्याला मिळते. नारळातील पाणी हे सत्वगुण आणि देवतेला प्रिय असे द्रव्य आहे. नारळातील पाणी अत्यंत सात्विक, पवित्र आणि शुद्ध मानले जाते. नारळ हे लक्ष्मीचे स्वरूप असल्याने नारळ समृद्धी, धन, आरोग्य आणि कल्याण आणते असं देखील मानलं जातं. आणि दत्त जयंतीच्या दिवशी नारळाचा हा उपाय केल्यामुळे घरातील अडथळे दूर होतात, आर्थिक प्रगती होते, दैवी संरक्षण आपल्याला मिळते असा लोकांचा विश्वास आहे. कुठल्याही पूजेचे मध्ये पूर्णपणे फळ हे अर्पण करतो ते म्हणजे नारळ. त्यामुळे दत्त जयंतीच्या विशेष दिवशी नारळ हा आपण जर अर्पण केला तर पूर्ण फलदान केल्याचा आपल्याला पुण्य जे आहे ते मिळते. गुरुचरित्रातील अनेक प्रसंगांमध्ये आपण दत्त संप्रदायातील नारळाला विशेष महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे दत्त जयंतीला
नारळाचा हा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे जे आहे ते बघायला मिळते. आता दत्त जयंतीच्या दिवशी हा नारळ कसा आपल्याला दत्त महाराजांना अर्पण करायचा आहे तर ते बघा. पांढरा किंवा पिवळसर असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. तुमच्या आजूबाजूला तिथे कुठे दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. किंवा जर मंदिर नसेल तर मग आपल्याच घरामध्ये दत्ताचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. थोडे पाणी, फुले, हळद, कुंकू आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मंदिरामध्ये जायचे. त्या नारळाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षत अर्पण करायचं आहे. त्या थोडीशी साखर सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. दत्तात्रय भगवानांना तुम्हाला जे फुल वगैरे आपण आणलेले आहेत तर ते अर्पण करावे. श्री गुरुदेव दत्त म्हणायचे. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि तिथे आपल्याला एक संकल्प करायचा आहे की या दत्त जयंतीपासून प्रत्येक 52 गुरुवार मी दत्त बावणी जी आहे तर ती पठण करणार आहे. माझी जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण करा. आपल्याला अशी तिथे प्रार्थना करायची आहे. म्हणजेच काय तर दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे आणि सलग 52 गुरुवार तुम्हाला दत्त बावणी जी आहे तर ती पठण करायची आहे. यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुमची पूर्ण होईल. आणि हे नारळ तुम्हाला श्री दत्तांच्या चरणी अर्पण करायचा आहे. असा हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. किंवा तुमची कोणतीही इच्छा असेल, मग एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर ते सुद्धा तिथे तुम्ही बोलू शकता की या शत्रूचा त्रास माझा दूर होऊ दे. मी गुरुवारी दत्त बावणी 52 गुरुवार न चुकता पठण करेल. असा संकल्प जर तुम्ही पूर्ण केला तर नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून म्हणजेच कोणत्या गावातून बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय गुरुदेव. बाय बाय.